नमस्कार, मी नरसिंग भोरे, आरोग्य दूत न्यूज मध्ये आपलं स्वागत. आजची बातमी सांगताना मन खूप व्यथित झालं आहे. भडगाव तालुक्यातील वसंतवाडी तांड्यावर रविवारी सकाळी 8:30 वाजता घडलेली घटना प्रत्येकाच्या मनाला चटका लावणारी आहे. दारू पिण्यासाठी पैसे देण्यास पत्नीने नकार दिला आणि क्षणभराचा राग एवढा विकोपाला गेला की पतीने आपल्या पत्नीवर चाकूने वार करून तिचा जीव घेतला. घटना घडल्यानंतर संपूर्ण गावात संतापाची लाट उसळली. नातेवाईकांचा आक्रोश, गावकऱ्यांचा रोष आणि दुःख इतकं तीव्र होतं की दिवसभर तणावाचं वातावरण निर्माण झालं. त्यामुळे संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत गुन्हा दाखल होण्यास विलंब झाला. त्यानंतर पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला. पण मित्रांनो, एक प्रश्न स्वतःला विचारूया, या घटनेत नेमकं कोण जिंकलं? एका महिलेचा जीव गेला, एका आईची मुलगी कायमची निघून गेली, एका भावाची बहीण हिरावली गेली, एका कुटुंबाचा संसार एका क्षणात उद्ध्वस्त झाला आणि आरोपी तो आता तुरुंगाच्या गजआड आपल्या उरलेलं आयुष्य घालवणार. एका क्षणाची रागाने आणि व्यसनच्या आहारी गेलेल्या निर्णयाने दोन कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त झालं. व्यसन माणसाची विचार करण्याची शक्ती हिरावून घेते. रागावर नियंत्रण सुटलं, विवेक हरवला तर त्याची किंमत अनेक निरपराधांना मोजावी लागते. घरात वाद होतात, मतभेद होतात, पण चाकू, मारहाण आणि हिंसा कधीच उपाय नसतो. आज जी मुलगी गेली ती कुणाची तरी लेकरू होती. तिच्याही काही स्वप्न असतील, तिलाही आयुष्य जगायचं होतं, पण एका चुकीच्या निर्णयाने तिचं सर्व काही संपलं. म्हणूनच आम्ही हात जोडून विनंती करतो, जर तुमच्या घरात, मित्र परिवारात किंवा ओळखीमध्ये कोणी व्यसनाच्या आहारी जात असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. त्याला योग्य वेळी समज द्या, मदत करा, कारण एक चुकीचा क्षण अनेक आयुष्य उद्ध्वस्त करू शकतं. चला, अशा घटना पुन्हा कुठल्याही घरात घडू नये हा संकल्पन करूया. मी नरसिंग भोरे, आरोग्य दूत न्यूज. धन्यवाद.